जो डिसिजन आहे तो एक्सेप्ट करावा लागेल. मॅच चालू करा. बघा आता कोणाला तरी ऍडजस्ट करावा लागेल मित्रांनो. जला जशी मॅच आहे तशी परत चालू होईल. आउट नाहीये. मॅच चालू करा लगेच. अंपायर 23 21 बॉल मध्ये अजूनही 53 धावांची गरज आहे. धावफलक झाला तर आतापर्यंत पाहिलं तर 20 रन झाले. 22 एक मिनिट 3 बॉल आणि रन झालेत. ओके 23 रन झालेत. मॅच चालू करा. 3 बॉल 3. रवी दरवाजा बंद करून घे. इंडिया गेट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एवढा वेळ निघून गेला पण एक्स्ट्रा रन आली आहे. टार्गेट आपण पाहिलं तर खूप मोठं होतं त्यामुळे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 52 धावांची गरज आहे.
रवी पवार येते नवीन बॅटर मॅच मध्ये. आता मात्र अर्बन ए टीम पण मात्र थोडी बॅकफुटला गेली, बट आता अजूनही 20 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 20 बॉल 52. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. रवी पवारला थोडा अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 4 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी प्रशांत. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेले. थोडं मात्र टाइम तिकडे हवेत खेळण्याचा प्रयत्न करतो, पण फटका फसला. एकूण चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 51 रन्स टू विन इन 19 बॉल्स. या बॉलवर उडवला गेला पुन्हा एकदा. फटका थोडा फसला तिकडे. रन्स मात्र सिंगल मिळेल. 26. 18 बॉल मध्ये 50 धावा करायच्या. डबल ट्रबलची ओव्हर असणार आहे. चार विकेट तर गेलेत. 18 बॉल मध्ये 50 करायचे. डबल ट्रबलच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करावी लागेल यतिराजला. बॉलिंगसाठी प्रशांत. जबरदस्त मॅच आहे. एकविरा संघाडी त्यांच्या विरुद्ध अर्वन ए. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन्स मात्र कंट्रोल करावे लागतील. 48 धावांची गरज आहे. डबल ट्रबलची ओव्हर आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यतिराजला माहिती आहे की ही मॅच पण आपल्याला तेवढीच जाणीवपूर्वक खेळवायला लागेल. 29 धावा झाल्या त्या फलकावर. 17 बॉल मध्ये 47 रन्स करायचे आहेत. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय. यतिराज प्रयत्न करतात की मोठ्या स्ट्रोक येण्याचा या ओव्हर मध्ये. 31 रन झालेत मॅचला जिंकण्याकरिता. अजूनही 45 धावांची गरज आहे. मित्रांनो बाईक तिकडे साईडला काढा. स्ट्राईक चान्स. बॅटर आउट. मित्रांनो बाईक साईडला काढा. ट्रकला यायला जागा नाहीये. लगेच बाईक तिकडून साईडला काढा प्लीज. ज्यांची बाईक आहे तिथे मध्ये लगेच बाईक साईडला काढा. ट्रकला यायला जागा नाहीये. प्लीज लगेच साईडला काढा. सर्व मित्रांना विनंती केली की बाईक तिकडून लगेच साईडला काढा प्लीज.
45 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. विकेट गेल्यात त्यामुळे मायनस झालेत आणि मॅच मध्ये आता एकवीर संघ देखील आली आहे. वन टू गो. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले, थोडी मात्र मिसफिल्ड तिकडे. जबरदस्त बॉलिंग केली गेली मन्नूने पण ह्या ओव्हरमध्ये. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 44 धावांची गरज आहे. मायनस होतील. $32 बघा 6 रन आले म्हणजे 12 झाले आणि -5 म्हणजे 7 रन आले. 43 रनची गरज आहे 12 बॉल्स मध्ये. या बॉलवर पहिलाच बॉल समोर खेळले गेलेत, फिल्डर आहेत, बॅटरला बाहेर जावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज होती आणि आता टीम अर्बन ए टीम मात्र कुठे ना कुठेतरी बॅकफुटला गेले या मॅच मध्ये. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला मात्र फेकी करतील. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग केलं गेलं पण तिकडे डेड बॉल आई एकवीर संघ देखील या मॅच मध्ये आता कमबॅक केलाय. डबल ट्रबलच्या ओव्हरमध्ये विकेट गेली त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. तर नवीन बॅटर स्ट्राइक एंडला सुमित. या बॉलवर देखील बॅक टू बॅक विकेट. यतिराजला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि आता पूर्णपणे आई एकवीरा संघाने मात्र या मॅच वरती नाव कोरलंय. वेल प्लेड. जबरदस्त कामगिरी करत असताना पाहिलं गेलं. 7 बॉल मध्ये आता 40 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 7 बॉल 40. आणि आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास आई एकवीरा संघ बॅक टू बॅक 2 मॅच जिंकण्याचा मात्र ते आता यानंतरची मॅच मात्र खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या बॉलवर देखील आपण पाहतो लाऊड अपील.
आणि मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त इकडे देखील मात्र बॅक टू बॅक विकेट आता मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा संघ. मी अभि पांचाळचं कौतुक करेल, त्यानंतर मनु नायर आणि शेवटला येऊन प्रशांतने जबरदस्त बॅटिंग केली. तिन्ही बॅटर्समुळे रन्स आले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आई एकविरा संघ बॅकफुटला होते आणि त्यानंतर आता विजयाच्या दिशेला जाण्याचं कारण एकच आहे की पहिल्या इनिंगमध्ये टार्गेट चांगला सेट केला होता. या बॉल परफेक्ट यॉर्कर. सिक्स तर आलाय, बट वेळ निघून गेली आहे. जबरदस्त पिचिंग आणि व्हाईट बॉल. या बॉलवर देखील हवेत खेळले गेलेत, मात्र रन्स तिकडे. आणि हा सामना जिंकला आई एकविरा संघ. वेल प्लेड, अभिनंदन अभि पांचाळ, मन्नू नायर आणि प्रशांत. चला टॉस साठी आहे यानंतरची मॅच अर्बन स्पोर्ट्स आणि आई एकविरा. लगेच टॉस केला जाईल. अर्बन स्पोर्ट्स रिंग बाईट. भाई बजा दो ना भाई. हॅलो हॅलो चेक. चला तर मग तुम्हा सगळ्यांना एक विनंती माझ्याकडून असणार आहे की आपल्यासोबत आज संपूर्ण दिवसभरात अगदी आपला बिझी शेड्यूल आणि त्यामध्ये आपल्या KTPLला ज्यांनी इथे खूप चांगलं साथ दिलं आणि KTPLच्या स्पर्धेला ज्यांचा आवाज आपण ऐकलात, मित्रांनो एक विनंती असणार आहे. क्रिकेट अंडरआर्मचं आणि ते अंडरआर्मचं क्रिकेट जेव्हा तुम्ही तुमच्या लाईव्ह मार्फत तुम्ही पाहतात ना, तेव्हा नेहमी तुम्ही ह्या आवाजाला ऐकतात आणि तो आवाज म्हणजे सागरजी मोरे सर. ते आता आपल्यातनं इथून रजा घेत आहेत. त्यांना अजून नाईट स्पर्धेमध्ये जायचं आहे. त्यानंतर उद्या सकाळी मॉर्निंगला देखील त्यांना अजून एका स्पर्धेमध्ये जाऊन त्यांचा आवाज वेल्वेट व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट. फक्त एकदा जोरदार टाळ्या आपल्या सागरजी मोरे सरांसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि यानंतरची मॅच आपण सुपूर्द करणार आहोत आपले व्हॉइस ऑफ कल्याण. ज्या दोन्ही भावंडांनी संपूर्ण कल्याण नगरीच्या समालोचनाच्या क्षेत्राला वेड लावलेलं आहे असे प्रसन्ना सर. चला आपण पुढच्या मॅचच्या दिशेला वळणार आहोत. टीम अर्बन स्पोर्ट्स विपक्ष टीम आई एकविरा 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स क्वालिफाय तर जरूर झाल्यात, मात्र टेबल टॉप साठी असणारी ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कुठला संघ विजय होईल या मॅच मध्ये.
आनंददादा तिवारी देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. जॉन यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. राहुल यांच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे. दोघांचं आपण कौतुक करणार आहोत. ज्या प्रकारे दोघांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यांच्या समवेत आमचे पृथ्वी राजपूत, त्यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करणार आहोत. साहिल असतील यांचं देखील कौतुक असेल अरुण दादांचं, ज्यांनी देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली आहे. विहांग दादा आपलं देखील कौतुक आहे. फार चांगलं कार्य तुम्ही देखील केलं आहे. आमचे वन अँड ओनली चॉकलेट बॉय प्रसाद ढवळे यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहेत, कारण त्यांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. कल्याण वेस्ट अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष निखिलेश कदम आपल्याला पाहायला मिळतील एज अंपायर. चला सामना सुरू करायचा आहे. येस, करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल मॅचला देखील रिझ्यूम करायचा आहे. अर्बन स्पोर्ट्स एकीकडे संघ पाहायला मिळेल, दुसरीकडे टीम आई एकविरा 11 असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लीग फॉर्मॅट मधील आजच्या दिवसामधील हा आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो टेबल टॉप करेल म्हणून नायर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एज आयकॉन खेळत आहेत. दुसरीकडे आपल्याला किरण शिंदे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जबरदस्त असा सामना दोन्ही संघांमध्ये, चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. ओम शेलार वाडेकरचा एक जेन्युन ऑलराऊंडर, छोटा पटाका बडा धमाका, आणि अगदी त्याच्या मागे स्टँडच्या मागे मास्टर माइंड प्रशांत देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण सामन्याला करूया सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. टेबल टॉप साठी असणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. अर्बन स्पोर्ट्स विपक्ष टीम आई एकविरा 11. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन जादू आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या गोलंदाजीची जादू या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी केली आहे असे गोलंदाज पाहायला मिळतात. ओम स्ट्रायकिंग एंड वरती होते. पहिला बॉल लॉंग ऑफच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. अमित जयकर आणि ओम शेलार अशी सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल.
दोन्ही खेळाडूंच्या बद्दल बोलायचं झालं तर टेक्निकल बॅटर आहेत, तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळखले जातात दोन्ही खेळाडू. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रोक देखील चांगला पाहायला मिळेल. मिडॉन मध्ये मन्नू नायर होते, मिस्टेक झाली आहे. अगदी बॉल गॅदर करू शकले नाही आहेत आणि बघता बघता एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. जादू विपक्ष ओम अशी लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स क्वालिफाय जरूर झाल्यात, मात्र टेबल टॉप साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो संघ B1 आपल्याला पाहायला मिळेल, जो संघ हरेल तो B2. आणि आपण क्वार्टर फायनलच्या मॅचेस देखील पाहणार आहोत. A1 वर्सेस B2 पहिली क्वार्टर फायनल, दुसरी क्वार्टर फायनल B1 वर्सेस A2. आणि यावेळेस मोठा मासा गळायला लागलाय. ओमच्या खेळीचा अंत. 4 बॉलचा खेळ झालाय जॉन सर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि रहीम भाई पाहायला मिळतील. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतायत टीमचे ओनर रहीम भाई इन ऍक्शन मध्ये. जादू बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल फेस करत असताना हा वाईट बॉल पाहायला मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल, वाईट बॉल पाहायला मिळतोय. फलक देखील पुढे सरकत असताना 4 ऑन द बोर्ड. 4 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं जादू यांच्या मार्फत. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. या नॉट बॉल. आणि आता जर मैदानावरती आमचे अजित निकम सर असते तर नक्कीच एक जयघोष झाला असता. 1 टू गो. आणि स्ट्रोक तर जबरदस्त, मात्र डीप मध्ये फिल्डर नोमान, वन ऑफ द फाइनेस्ट फिल्डर इन कल्याण वेस्ट अंडरआर्म क्रिकेट. नोमानच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल आणि संपलाय रहीमभाई यांचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज रहीम बॅक टू दी पवेलियन. उपस्थित आहेत आणि विकेट इज गॉन. अमित जयकर यांच्या खेळीचा अंत. अमित जयकर बॅक टू दी पवेलियन. बॅटिंग करत असताना टीम R1 स्पोर्ट्स संघाने आणि हा तिसरा गडी गमावलाय. माफ करा, तिसरा आदराला बसतोय. 4 या आकड्यावरती हा तिसरा आदरा. जणू काही आपण फुटबॉलची मॅच आणि त्या मॅचचा स्कोर कार्ड पाहतोय, मात्र अर्बन स्पोर्ट्स कडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे धावा बनतील यातही मात्र शंका नाहीये. दुसरीकडे आई एकविरा 11 संघाकडे फार चांगली गोलंदाजी लाईनअप आहे, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. यावेळेस व्हाईट बॉल अबांतरशी धावफलकावरती ऍड होईल. धावफलक 5 या आकड्यावर सोप्या पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये स्वप्नीलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत धीरज. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, बॅकफुटला आले आणि त्यानंतर ड्राईव्ह करत असताना सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो होता जरूर. किरण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता, मात्र नकार दिलाय साफ धीरज यांनी आणि 1 धाव कंप्लीट होईल. विकेट्स गेल्यात, अशा वेळी तुम्ही जर रनआउटच्या स्वरूपामध्ये जर जाल, तुमची विकेट जाईल तर मात्र संघ अडचणीमध्ये देखील सापडू शकतो. आणि स्ट्रोक जबरदस्त, चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये किरण मशीन अर्थात किरण द रन मशीनच्या बॅट मधून आलेला हा सुपर सेव्ह KTPL सिक्सर. धावसंख्या फलकावरती 12. यावेळी शॉप करत असताना फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल धाव अर्जित होईल आणि
एका धावेच्या साथीने धावफलक 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. अर्जुन वसिटा सारखा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोज टेलरच्या कॅप्टनशिप खाली धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. 1 टू गो. धावसंख्या 14 पाहायला मिळते. रनआउटचा प्रयत्न मैदानावरती विकेटचं पतन झालेलं आहे. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. किरण शिंदे बॅक टू द पवेलियन. या दाव्याची गरज होती का हा प्रश्न नक्की विचारला जाईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. जाऊन पोचलेला आहे ते म्हणजेच 14 या आकड्यावर. या षटकामध्ये 10 आल्या. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 14. पहिल्या षटकामध्ये आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. अभि पाहायला मिळतील. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 मैदानावरती मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला अभि पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती धीरज आहे जो फार चांगल्या फॉर्म मध्ये, फार चांगल्या टच मध्ये. आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल. धावसंख्या 15 आकड्यावर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील आहे. स्ट्रायकिंग एंड वरती धीरज पाहायला मिळतोय. दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही. या सिंगल आली या. एका धावेने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 16. 16. व्हाईट बॉल लाईनीच्या बाहेर आहे भाऊ, पुढे पकडला होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळतील. धीरज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. धीरजचं राहणं फार महत्वाचं आहे. दुसरीकडे स्वप्नीलच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. बघूया स्वप्नील कशा प्रकारची बॅटिंग करतोय. जास्तीत जास्त बॉल धीरजने खेळणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. मागील मॅच मध्ये फार चांगल्या टच मध्ये तो होता आणि या मॅच मध्ये तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. यावेळी स्टॉप करत असताना फक्त दिशा दाखवली कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू झाले 3. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. मात्र नोमान साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. चौकार क्रुशल डिसिजन होतं, मात्र चौकार. हे नोमानला मी यासाठीच फार हायली रेट करतो, कारण स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार चांगली आहे नोमान मध्ये. धावसंख्या फलकावरती चौकाराच्या साथीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 या आकड्यावर. 22 ऑन द बोर्ड. क्रिकेट आम्ही खेळतो, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवणं गरजेचं आणि नोमानने ती दाखवली आहे.
धीरज फार चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 चा अभि आणि त्याच्या समोर एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज धीरज पाहायला मिळतोय. मात्र विकेट, बॅटरच्या खेळीचा अंत. विकेट होत असताना पतन. धीरज बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन जरूर झालंय. स्वप्नीलला आता अर्बन स्पोर्ट्स या संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. ओळखला जातो चांगल्या खेळीसाठी आणि म्हणून आता स्वप्नील अर्बन स्पोर्ट्स या संघाची आता शेवटची उमेद. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रशांत पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. प्रशांत आगरे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वप्नील आणि बंटी हे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. 22 ऑन द बोर्ड. ह्या वेळेस स्वप्नीलच्या माध्यमातून मिस्टेक जरूर झाली होती. म्हणून देखील मिस्टेक केली आहे आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. रडार पासून दूर ठेवायचा प्रयत्न आहे प्रशांत यांचा आणि स्वप्नीलला इथून सिंगल डबल तरी काढावे लागतील. मात्र इथे खराब गोलंदाजी म्हणता येईल. षटकामधील पहिली धाव ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 23 या आकड्यावरती जाऊन पोचले धावफलक. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा आणि यावेळेस विकेटचं पतन झालंय. स्वप्नीलच्या खेळीचा अंत. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर शैलेश. डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चला शैलेश ठीक आहे. चला 23 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रनआउटचा प्रयत्न. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि विकेट. नो बॉल प्लस विकेट. निखिलेश सर बॉल देखील काउंट, विकेट देखील आणि रन देखील काउंट. 24 24 धावा. नो होता, नो बॉल होता. मात्र नो बॉल वरती रनआउटची विकेट मिळाली आहे. अर्बन स्पोर्ट्स संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. सो त्यांनी 40 धाव्यांपर्यंत जरी मजाल मारली, एक फाईट बॅक करणारा स्कोर तो नक्की हासिल करू शकतात. फ्रीड बॉल असेल भाऊ. यावेळेस व्हाईट बॉल. येस फ्रीड कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा खराब बॉल पाहायला मिळेल. जॉन यांचं करूया सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मैदानावरती आलेली ही सिंगल आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 पाहायला मिळेल. विकी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शैलेश 27 ऑन द बोर्ड. डबल ट्रबलचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खुटायचा प्रयत्न केला जाईल यातही मात्र शंका नाही आहे. जॅक्स कडून ही सुवर्ण संधी असेल.
ती म्हणजेच विकी यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. जॅक्स कडून ही सुवर्ण संधी आहे. विकी विकी डबल ट्रबलचं षटक आहे. 27 धावा डबल ट्रबल षटक आहे. विकी आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे शैलेश, दोन खेळाडू मैदानावरती. व्हाईट बॉल, पहिलाच बॉल जो मात्र व्हाईट पाहायला मिळेल. या व्हाईट नाही, ही 2 धावा आहेत. किरणच्या चेहऱ्यावरती हसू आहे, कारण माहिती आहे येणारी प्रत्येक धाव फार इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा अवांतरशी धाव फलकावरती ऍड होईल. आणि विकीच्या प्रत्येक धावेसाठी 10 रुपये. जॅक्स कडून ही सुवर्ण संधी, ही मित्रता आहे, हे प्रेम आहे विकीवरती जॅक्स यांचं. या षटकामध्ये आल्या दोन्ही अवांतरच्या स्वरूपामध्ये. यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला बॉल झालाय, 2 वाईड आहेत, 1 डॉट आहे. या षटकामध्ये आल्यात आतापर्यंत 2. आणि यावेळेस विकेट. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. जणू काही इंग्लंड टेस्ट आपण पाहतोय, इंग्लंड वर्सेस इंडिया. आणि ज्याप्रमाणे मोहम्मद सिराज आउट झाले, त्याचप्रमाणे फलंदाज विकीच्या खेळीचा देखील अंत झाला. नितीन आपल्याला पाहायला मिळतील, नितीन गुलाब. शेवटची विकेट नितीन भाऊ, शेवटची विकेट आहे. नितीन यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. धनंजयजी कणकर यांच्या वतीने 3 बॉलवरती 3 षटकार लगावले गेले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नितीन यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. आणि हा बॉल वाईड आहे, हा बॉल वाईड आहे. पण नितीनला थोडंसं सावध पवित्रा घ्यावा लागेल, कारण शेवटची विकेट आहे. विकेट नाही गेली तरी चालेल, मात्र पूर्ण ओव्हर खेळणं गरजेचं असणार आहे. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. नितीन घोलप एक चांगला खेळाडू आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. शैलेश देखील एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. पूर्ण षटक खेळावे लागतील. हा एक माइलस्टोन नक्की असेल. आतापर्यंत चेंडू झाले 4. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच डबल ट्रबल ओव्हरच्या नंतर आपण सांगू ती. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिले 2 बॉल दोन्ही वाईड होते, मात्र त्यानंतर नितीन थोडेसे सन्मान देत आहेत, कारण माहिती आहे विकेट्स केल्यात. आता टिकून राहणं गरजेचं आहे. लास्ट मॅन स्टँडिंग. आणि क्या बात आहे. डॉट बॉलची समाप्ती होती अशा रीतीने. 28 धावा आहेत. या षटकामध्ये आल्या 3, त्याच्या झाल्या 6, 1 विकेट, 5-1 रन या ओव्हरमध्ये आलाय. आणि धावसंख्या 28. 4 षटकांमध्ये होते 27, या षटकामध्ये आली 1, 28. 5 ओव्हर 28. शैलेशला आता चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. शैलेश पाहायला मिळतील. येस, व्हाईट बॉल पहिलाच पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती समीरला आपण पाहू शकतो. नाही भाऊ, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शैलेश आणि त्यांच्या जोडीला नितीन हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील बॉल अवांतरचा असेल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 30 या आकड्यावर. यावेळेस ड्राईव्ह करत असताना कव्हरच्या दिशेला सिंगल ऍड होईल. एका धावेने देखील धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 31, 31 धावा. पृथ्वी चव्हाण यांचं जबरदस्त, पृथ्वी राजपूत यांचं जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय स्कोरिंग. आणि संघ ऑल आउट झालेला आहे, त्यामुळे धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 31, 31 आणि 32. 32 धाव्यांचं लक्ष असेल. 32चं लक्ष. किरण, 32 धावा डिफेंड करायचे.
पुढच्या इनिंगची स्टार्ट हॅलो चला स्पीड अप करा प्लीज दोन्ही टीम्सला विनंती असणार आहे टीम R1 स्पोर्ट्स आणि त्यांच्यासोबतच आई एकविरा फक्त 32 धावेचं लक्ष आणि त्याचा पाठलाग होताना आपण पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स रेडी आहेत सुसज्ज आहेत आणि सुसज्ज असलेल्या दोन्ही टीम्स मॅच आपण जर अशी पाहतोय ना की या मॅच मध्ये भावेश आलेत मैदानाच्या आतमध्ये जे इम्पॅक्ट आहेत गोलू यांच्या बरोबर सबस्टिट्यूट करण्यात आलंय इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये भावेश येत आहेत टीम R1 चला प्लीज स्पीडअप करा R1 स्पोर्ट्स 32 धावेचं लक्ष पाठलाग होईल आणि पाठलाग होताना आपण पाहणार आहोत येस चांगली गोलंदाजी नक्कीच कारण या दोन्ही टीम्सना असंही म्हणायला हरकत नाहीये प्रसन्न की या दोन्ही टीम जवळपास क्वालिफिकेशनच्या उंबरठ्यावरती उभ्या आहेत चला चला R1 स्पोर्ट्स किरण रहीम सर प्लीज थोडीशी विनंती करतो स्पीडअप करा प्लीज सहकार्य करा या थँक्यू पंचाच्या भूमिकेमध्ये जॉन आणि त्यांच्यासोबतच कल्याण वेस्ट क्रिकेट असोसिएशन अंडरम क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिकेत निखिलेश कदम खूप चांगली साथ आशिषदादा निखिलेश कदम यांनी देखील दिली आहे सकाळपासून अजित सर आणि प्रभू सर यांच्यासोबत तुम्ही जर पंचांच्या भूमिकेमध्ये असाल आणि त्यातही कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त डिसिजन नाहीये मॅच ऑन हो पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता अगदी पुढ्यातला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटची कडा बॉल ट्रॅव्हल होते ऑन रिजन वरती डीप स्क्वेअर लेग नाही तर स्क्वेअर लेगच्या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे नोमान देखील बॅटिंग करत असताना आणि याहून मोठी पर्वणी काय आहे जर आपले वडील आपल्याला मैदानाच्या बाहेरून चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत महबूब सर आपलंही स्वागत आपल्या या KTPL सीझन 2 मध्ये वेलकम आपल्या मुलाला खेळताना पाहतात आणि स्वतःही तेवढे चांगले क्रिकेटर आहेत यावेळी बॅटची हलकीची कडा किरण चूक करत नाहीये विकेटचं पतन होतंय 32 धावा आहेत जरूर मैदानावरती पण त्याही करणं कठीण जाणार आहे कारण R1 स्पोर्ट्स संघाने दाखवले सातत्याने आमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे एक मिनिट बॅटर्स नेम अतुल अतुलच्या बॅटमधून देखील एक चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका हे काय केलंय वा ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं असणार आहे या बॉलचं कारण अगदी सरळ सोपा झेल तुमच्या हातात येतोय
आणि तो झेल तर सोडलाच आहे, पण तो बॉल सरळ जाऊन नेटला आदळलाय. 6 धावा इथे मिळतात आई एकविरा. नशीब त्यांच्या सोबत पाहायला मिळत आहे आपल्याला. नसीब बी बहादूर काही साथ देते, पण गोलंदाजांनी त्वरित कम बॅक केलाय. शैलेश चांगला बॉल, पुन्हा एकदा पायाला अंगाला फॉलो केल्या बॅटरला. धावा झाल्यात 7 धाव फलकावरती, 7च झाल्यात. म्हणजे जर तो षटकार गेला नसता, कॅच पकडली असती तर आणखी एक विकेटचं पतन आणि फक्त 1 धाव मिळाली असती. दिस इज द मॅच. ही मॅच महत्वाची आहे. आई एकविरा विपक्ष R1 स्पोर्ट्स. बलाढ्य दोन्हीही संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये ना नक्कीच क्वालिफिकेशन असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही संघाचं झालं, पण ते क्वालिफिकेशन झालं जरी असेल तरी देखील स्पॉट नंबर 1 आणि 2 हे दोन्हीही खूप गरजेचे आहेत. जर आपण पहिल्या क्रमांकावरती क्वालिफाय झाला तर समोरच्या बी ग्रुप ए च्या दुसऱ्या क्रमांकावरती क्वालिफिकेशनच्या टीम बरोबर खेळावं लागणार आहे. यानंतर मॅच असेल टीम जमा 11. प्लीज आपण या. टीम जमा 11 कॅप्टन अनिकेत दंगर. रेडी आहात तर कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसलं तरी चालेल. पुढच्या ओव्हरमध्ये पुढचा बॉल लो बॉल. येस, पिचिंग बॉलची पिचिंग पाहावी लागणार होती आणि पिचिंग नक्कीच त्या पॉपिंग क्रीज जी आहे त्याच्या अगदी बाहेर होती पिचिंग. गुड कॉल बाय द अंपायर्स. पुढचा बॉल यावेळी देखील अतिरिक्त धाव मिळणार आहे का तर येस. जॉन आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. फ्रे हिट देखील कंटिन्यू असणार आहे. फक्त 32 धावेचं लक्ष आणि त्यावेळी आपल्या प्रमुख गोलंदाजांना पृथ्वी आहेत आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि सकाळपासूनच ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण SK ला पाहतोय. पुढचा बॉल चांगली बॉलिंग. फ्री हिटचा बॉल तो देखील डॉट आलाय. गुड बॉलिंग. कुवत आहे दोन्ही संघांमध्ये अप्रतिम कुवत आहे, पण ती आता इथून पणाला लावणं गरजेचं. हा बॉल देखील अवंतर आहे. आपण जो डॉट बॉल केलाय त्यानंतर आपल्याला अशी बॉलिंग करून चालणार नाहीये. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. स्वप्नील देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. पुढचा बॉल याही वेळी बाहेर निघालाय का तर येस. अजून एक वाईट बॉल आलाय. हाय व्होल्टेज होऊ शकते ही देखील मॅच जर आपण चांगली गोलंदाजी केली तर. पुढचा बॉल बॅटची हडकीशी कडा. बॉल ट्रॅव्हल होतोय. फेकी करण्यात आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असणार आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा इथे स्टंप्स उद्ध्वस्त झालेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. रील स्टार रोहन तरे देखील इथे उपस्थित. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नो आहे असं पंचांनी दिलंय, पण तरी देखील पंच त्यांचा रिव्ह्यू म्हणून ते चेक करतायत. येस, नो बॉल आहे. नो बॉल आहे म्हणजेच येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट जरूर असणार आहे. ही लाईव्ह वाहिनीवरती देखील आपण एन्जॉय करू शकतात. ग्रामीण टेनिस cricket.in असं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती टाईप करा. तिथे KTPL सीझन 2 पाहायला मिळेल. जाऊन क्लिक करा आणि एन्जॉय करा. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी चूक होत नाहीये. वाह, गुड कनेक्शन. गुड बॅटिंग बाय नोमान. वडील पाहतायत ना मैदानाच्या बाहेरून, मग मैदानाच्या आतमध्ये मुलाचं कार्य कसं असणार आहे ते करून दाखवतोय नोमान आपल्याला. गुड बॅटिंग ब्रो. पुढचा बॉल यावेळी देखील अजून एक चांगला स्ट्रोक. पॉवर प्ले सुरू आहे, त्यामध्ये पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते. बहुत बढिया, बहुत बेहतरीन. 22 धावा झाल्यात. फक्त 10ची अजूनही आवश्यकता. ओनली 10 टू विन. हो, अजून एक आलाय. स्टाईल बघा, पहाते चेहऱ्यावरचं अग्रेशन. मला आवश्यकता नाहीये, माझी बॅट बोलताय. माझं तोंड आणि ते शांत राहणार आहे का, कारण माझ्या बॅटनी बोलायला सुरुवात केली आहे. वाह, बल्ले की गर्जन. रन पूरे आधा दर्जन. गुड बॅटिंग. ओनली 4 टू विन अँड ही विन्स इट इन स्टाईल. वाह, हेलिकॉप्टर उडवलाय. बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो नोमानसाठी जोरदार टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. मॅच फिनिश, सामना फिनिश झालाय. मॅच जिंकले इथे आई एकविरा या टीमनी. वाह. लव यू ऑल. भाई थँक्यू सो मच. धन्यवाद कॅमेरामॅन. अगदी रेड हँडेड कॉट केले तुम्ही देखील आम्हाला. हरकत नाहीये. चला, चांगला गेम झाला आणि आता यानंतर नॉकआउट. जमा 11 अँड R1. ओके.